लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी के-वाय-सी प्रक्रिया राज्य सरकारच्या द्वारे सुरू करण्यात आली होती, तर त्या के-वाय-सीमध्ये ग्रामीण भागातील किंवा ज्या लाडक्या बहिणीला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशा लाडक्या बहिणीकडून के-वाय-सीमध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत. आणि त्यामुळे म्हणजे घरी सरकारी नोकर नसून सुद्धा कोणी सरकारी नोकरीला नाही, त्यानंतर सुद्धा कोणी पेन्शनधार नाही, तरी देखील त्या लाडक्या बहिणींचा होय का नाही हा पर्याय यामध्ये निवडताना प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या के-वाय-सीमध्ये चूक झाल्या आणि प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो के-वाय-सीच्या चुकीमुळे नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्यात आला. त्यामुळे लाखोच्या संख्येमध्ये असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लाडक्या बहिणी या के-वाय-सीच्या जाळ्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारचं हे जाळच म्हणावं का? कारण की जर हे जाळं नसतं तर याच्यामध्ये बघा इतक्या क्विकली त्यांचा लाभ बंद केला नसता. जर समजा के-वाय-सीद्वारे जर प्रक्रिया सुलभ करायची असेल, के-वाय-सीद्वारे जर प्रक्रिया सुलभ करायची असेल तर त्यांचा जो लाभ होता म्हणजे ग्रामीण भागामधले आता बघा ना प्रश्न जर के-वाय-सीमध्ये प्रचंड विचारले तर ऑब्व्हियसली बरेच लाडक्या बहिणीचे प्रश्न चुकणारच. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लगेचच नोव्हेंबरपासून लाभ बंद करायला नव्हता पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सरकारच्या पण लक्षात आलं की पहिल्यांदा वय निवडायचं होतं म्हणजे 10 डिसेंबरच्या पूर्वी त्यांच्यानंतर 10 डिसेंबरच्या नंतर असं दोन्ही ठिकाणी निवडायचं होतं. म्हणजे सरकारी नोकर नाही, पेन्शनदार घरामध्ये कोणीही नाही. पण पहिल्यांदा जे प्रश्न उत्तर येऊ लागले ते दुसऱ्यांदा वेगळं आलं. म्हणजे नक्कीच प्रश्नांचा जो दर्जा होता तो कठीण होता आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणी या के-वाय-सीच्या एकंदरीत जाळ्यात आल्या आणि लाडक्या बहिणींचा लाखो रुपयां लाख लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे ना, हा आलेला नाही. आज रोजी जर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयात गेला, तर तिथे देखील त्यांच्या डिस्प्लेवर असं दिसतं की तुमचा लाभ के-वाय-सीमध्ये चूक झाल्यामुळे बंद करण्यात आला. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सीमध्ये किरकोळ चूक झाली, म्हणजे घरी शासकीय नोकर नसतानाही पण त्यांच्याकडनं चूक तिथे ती आहे, ऑप्शन वेगळा दाबला गेला आणि त्यामुळे पर्याय निवडताना त्यांचा एकंदरीत लाभ बंद करण्यात आला. कितपत उचित आहे आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणी के-वाय-सीच्या जाळेमध्ये अडकत आहे का? ही देखील बाजू सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि नक्कीच सकारात्मक सरकार याच्यावर निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे आणि नेहमीप्रमाणे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना जे आहे ना, याच्यामध्ये जे आहे या के-वाय-सीमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ अडकला आहे. हे तेवढंच सत्य आहे. बघा लवकरात लवकर पोर्टल सरकारने सुरू करावं आणि एडिटचं ऑप्शन पण द्यावं आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला सूचना पण द्याव्या के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात. जर चूक झाली असेल तर आता त्यांच्या लाभ के-वाय-सीमुळे बंद करून त्या पात्र ठरत नसतील तर त्यांची वेगळी बाजू असू शकते. परंतु ज्या लाभार्थी आहेत तर त्यांचं किमान लाभ चालू ठेवा. के-वाय-सीमुळे चूक झाली आणि त्यामुळे लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला. के-वाय-सी पुढे करून जे आहे या लाडक्या बहिणीचा लाभ जे आहे ना हा बंद केला जात आहे. अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडत आहे. कारण सध्या दुरुस्तीसाठी कोणताच ऑप्शन पर्याय इथे उपलब्ध नाही. 20 दिवसासाठी फक्त दुरुस्तीसाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला. तेवढ्यामध्ये ते शक्य आहे का? कारण करोडोच्या संख्येने लाभार्थ्यांची संख्या आहे. ही बाब समजून घ्यायला पाहिजे. सध्या आपण दुरुस्ती करू शकत नाही, काही चूक झाली असेल तर. त्यामुळे माझी विनंती आहे राज्य सरकारला, की महिला आणि बालविकास अधिकारी यांना जर लाडक्या बहिणींना विचारलं, की "साहेब, माझ्याकडून के-वाय-सीमध्ये चूक झाली आहे." तर ते म्हणतात, "आम्हाला वरून आदेशच देण्यात आले नाही." मग हेच आदेश जे मंत्री स्तरावरून राज्य सरकारच्या देण्यात यावी आणि लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ परत चालू करण्यात यावा. के-वाय-सीमध्ये एडिटचा पण ऑप्शन येत नाही. नवीन के-वाय-सी करता येत नाही. नाही करता येत. त्यामुळे सरकारने के-वाय-सी पोर्टल घाईघाईने का बंद केले? असाही प्रश्न आता पडत आहे. 31 डिसेंबरला जे आहे 2 ते 3 दिवस दिले. मंत्री आदिताई तटकरे यांची पोस्ट आली आणि फायनली ते के-वाय-सीची लिंक आहे जी आहे पोर्टलवरून हटवण्यात आलेली आहे. आता सध्या पण मी थोड्या वेळापूर्वी चेक केलं अजून ही लिंक आलेली नाही. म्हणजे के-वाय-सी करण्याची पोर्टलवरची लिंक ही लवकरात लवकर तात्काळ द्या आणि जे काही मुद्दे आहेत म्हणजे परिपक्वता, लाडक्या बहिणी, त्यानंतर त्यांचे वडील किंवा पती बेपत्ता आहे अशा लाडक्या बहिणींना के-वाय-सी करण्याचा ऑप्शन आहे. पण उपलब्ध करून द्या. अशा प्रकारे माझ्या मते लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल आणि लाडक्या बहिणींनी त्यांचा लाभ परत करील. पण तुर्तास तरी प्रचंड लाडक्या बहिणी ग्रामीण भागातल्या खास करून त्यांना ज्ञान नसल्यामुळे या के-वाय-सीच्या जाळेमध्ये त्या अडकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.